नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की खूप सुंदर असा उखाण्यांची स्पर्धा चालू झालेली आहे. इकडे नैना, रोहिणी, त्याचबरोबर रजनी, अनामिका आणि कला आणि सरोज. कलाने तर असले उखाणे घेतलेले आहेत आणि सरोजने पण तिला तोडीस तोड तिथे उत्तर दिलेलं आहे. त्यामुळं कला आणि सरोज ही स्पर्धा जिंकलेल्या आहेत. परंतु त्याचबरोबर त्यांनी तिथं असलेल्या जजेसचं मनसुद्धा जिंकलेलं आहे. त्यांच्या उखाण्यांमधून त्या दोघींमधलं जे बॉन्डिंग आहे ते बॉन्डिंग समोर येत आहे. त्यामुळं क्लिअर होत आहे की त्या दोघीजणी एकमेकींसाठी किती पूरक आहेत, एकमेकींसाठी किती योग्य आहेत. त्यांच्या नात्यामधली गोडी मात्र वाढत चाललेली आहे. हे सगळं खूप सुंदर पद्धतीनं होत आहे. पण आता नैनाचं कारस्थान काही केल्या थांबत नाही. आता पुढचा राऊंड असतो आणि त्या राऊंडमध्ये नैना आणि रोहिणी त्याचबरोबर सरोज आणि कलाची जोडी असते आणि नैना सरोजला धक्का देते. आता सरोजचं वय झालेलं आहे. सरोज खाली पडते आणि त्याच वेळी नैना मात्र तिथे पाहत राहते. कला सरोजला सावरते आणि सरोजला विचारते, सरोज मॅडम तुम्ही ठीक आहात ना? त्यानंतर घरी आल्यावर कला सरोजच्या रूममध्ये येते. सरोजला झोप लागलेली असते. कला पाहते सरोजच्या पायाला खूप सूज आलेली असते. कलाने लेप बनवून आणलेला असतो आणि तो लेप सरोजच्या पायाला लावून देते. तेव्हा मात्र खरंच कला सरोजची किती काळजी घेते हे आपल्याला पाहायला मिळत आहे. तर आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया. खूप सुंदर असे उखाणे घेतलेले आहेत, तेही तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. त्याचबरोबर कला आणि सरोज यांचं नातं आता कसं आहे, त्याचबरोबर कलाचा सरोजने सून म्हणून स्वीकार केलेला आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर इकडे आता जेव्हा फॅशन शो असतो त्यावेळेस कला आणि सरोज यांची जोडी पुढे आलेली असते आणि स्वतः सरोज कलाच्या हातामध्ये हात देते आणि दोघीजणी एकमेकींच्या हातात हात घालून पुढे चालत येतात. त्यानंतर त्यांचा जी थीम ठरलेली असते त्यानुसार आता पुढचं असतं ते म्हणजे लाटणं घ्यायचं आहे आणि लाट्या बाई लाट्या हा जो खेळ आहे तो खेळला जातो. तिथं दोघीजणी मिळून तो खेळ खेळतात आणि खऱ्या अर्थाने खरं तर खूप सुंदर पद्धतीने कला आणि सरोजचं जे नातं आहे ते बहरताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्या दोघींच्या नात्यामध्ये जो बॉन्ड आहे तो मात्र इथे पाहायला मिळत आहे. जजेस त्याचबरोबर अद्वैत, कला सगळे तिथं खुश झालेले असतात. कला आणि सरोज खूप सुंदर पद्धतीने हा खेळ खेळत आहेत. खरं तर अद्वैत मात्र पाहतच राहतो आणि तो खुशही तेवढाच झालेला असतो. त्यासोबतच इकडे जजेस कौतुक करतात. मग अद्वैत त्यांच्याकडे पाहत असतो. आता पुढचे त्यांची थीम जी ठरलेली असते त्या पद्धतीने गोष्टी होणार असतात. हे सगळं आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की कला आणि सरोज दोघीजणी अगदी दिमाखात आता ती फेरी पूर्ण करतात. इकडे आता इन्स्पेक्टर साहेब आता राहुलला बोलत असतात. राहुलची बेल झालेली असते. ते राहुलला सांगत असतात की रोजच्या रोज इथे येऊन हजेरी लावायची आहे, एवढी गोष्ट लक्षात ठेवायची आहे. रोज सकाळी येऊन इथे हजेरी लावायची. तू जामिनावर सुटलेला आहे एवढं लक्षात ठेव. काही झालं तरी अति आगाऊपणा केला तर तुला तो महागात पडणार आहे. इकडे संगीता सगळेजण तिथं असतात वकील साहेबांच्या समोर. इकडे इन्स्पेक्टर साहेबांनी चांगलीच अद्दल घडवलेली असते आणि दाखवून दिलेलं असतं राहुलला की त्याची लायकी काय आहे. पण जेलमधनं बाहेर आलेला राहुलचा माज मात्र जरा जास्तच वाढलेला असतो. कारण एवढा मोठा गुन्हा केलेला असला तरीही राहुल मात्र बेलवरून सुटलेला असतो. ही गोष्ट मात्र सगळ्यांनाच खटकणारी असते. त्यानंतर आता सगळ्या महिला एकत्र जमलेल्या असतात आणि पुढच्या राऊंडला सुरुवात होणार असते. तर तिथे सगळ्यांच्या समोर अनाऊन्स केलं जातं की या स्पर्धेमध्ये आघाडीवर जी जोडी आहे ती म्हणजे कला आणि सरोजची. त्याचबरोबर त्यांच्या तोडीस तोड तिथं आहेत त्या म्हणजेच नैना आणि रोहिणी. आता पुढची स्पर्धा आहे ती म्हणजे उखाण्यांची. तर इकडे बोललं जातं नैना आणि रोहिणी तुमच्या दोघींना इथे तुम्हाला मदत करायला. म्हणजे कसं आहे माहिती आहे का, या स्पर्धेमध्ये सासूने उखाणा घ्यायचा, सुनेने घ्यायचा. पण याच्यामध्ये ट्विस्ट असणार आहे. कारण ट्विस्ट असं आहे की त्यांनी त्या उखाण्यातून आपल्या सासूचं किंवा सुनेचं कौतुक करायचं आहे आणि त्याचबरोबर इथे त्यांना टॉर्चर करायला असणार आहे तो म्हणजे मुलगा. म्हणजे तो मुलगा टॉर्चर करणार आहे हे सांगितलं जातं. त्याचबरोबर प्रश्न उत्तराचा राऊंड सुरू होतो. आता इकडे विचारलं जातं रोहिणी आणि नैनाला, तुमचा म्हणजे तुमचा जो मुलगा तुमचा नवरा आहे तो सगळ्यात जास्त कशावरती प्रेम करतो, म्हणजे त्याला सगळ्यात जास्त प्रिय काय आहे. तेव्हा रोहिणी सांगते की मी, आणि इकडे नैना सांगते की मी स्वतः. त्यावेळेस त्यांचं उत्तर चुकलेलं असतं. त्याचबरोबर त्याला खायला काय आवडतं, कॉन्टिनेंटल फूड. इकडे अद्वैतच्या बाबतीत विचारलं जातं कला आणि सरोजला. त्या दोघीही सांगतात की त्याला बदामाचा शिरा आवडतो.
तो कोणावरती जास्त प्रेम करतो, त्याला कोण जास्त प्रिय आहे? तर इथे कला सांगते की माझ्या सासूबाई आणि त्याचवेळी सरोज सांगते की त्याची आई. हे उत्तर अगदी परफेक्ट असतं. आणि तुम्ही तुमच्या मुलाच्या बाबतीत काय सांगाल हे विचारलं जातं. तेव्हा मात्र मुलाच्या बाबतीत काय सांगाल हा प्रश्न जेव्हा विचारला जातो तेव्हा त्या प्रश्नाचं उत्तर असतं ते म्हणजे परफेक्शनिस्ट. एका शब्दात जर अद्वैतबद्दल काय सांगायचं असेल तर मिस्टर परफेक्शनिस्ट यासारखं उत्तर दुसरं कोणतंच असू शकत नाही. हे कला आणि सरोज या दोघींनाही माहिती आहे. आणि या राऊंडमधून आता बाहेर पडलेली जोडी असते ती म्हणजे नैना आणि सरोज, नैना आणि रोहिणी यांची. कारण त्यांनी चुकीचं उत्तर दिलेलं असतं आणि त्यामुळं त्या दोघीही या राऊंडमधून बाहेर पडतात. खरं तर हा राऊंड जो आहे तो खूपच जबरदस्त अशा पद्धतीने सुरू झालेला असतो, परंतु या राऊंडमधून त्या दोघीजणी बाहेर पडतात कारण त्यांनी त्या मुलांना त्यांच्या मुलाला नवऱ्याला पूर्णपणे ओळखतच नाहीत. आणि त्याचबरोबर साडीच्या बाबतीत विचारलं जातं तर नैना सांगत असते की मला ना अशा पद्धतीने खूप आवडतं आणि आम्ही साडीलाच हा मॉडर्न लुक दिलेला आहे आणि त्या पद्धतीनं ते डिझाईन केलेलं आहे. अशा पद्धतीचं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे एवढं सगळं छान पद्धतीने चालू असतं तरीही आता नैना आणि रोहिणी यांचा माज मात्र कमी येत नसतो. त्याचवेळी त्या या राऊंडमधून बाहेर पडतात. आता कला आणि अद्वैत म्हणजे सरोज आणि कला यांची जोडी हा राऊंड जिंकलेली असते आणि त्यांची जोडी आघाडीवरती असते. आणि त्याचबरोबर स्पर्धकांची नोंदणी म्हणजे गुणांची नोंदणी जी आहे ती तिथं केली जाते. आता राहुल बाहेर आलेला असतो. तो वकील साहेबांना म्हणत असतो की फायनली मी बाहेर आलोय, मी जिंकलो आहे, मी आता बाहेर आलेलो आहे, पण आता मला घरी गेल्यानंतर एक नाटक करावं लागणार आहे, असं त्याचं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि त्याचबरोबर तो म्हणू लागतो की नाही, आता हात जोडायचे घरी जाऊन सगळ्यांच्या समोर आणि सगळ्यांना म्हणायचं मला माफ करा, माझी चूक झालेली आहे, मी असं वागायला नको होतं, असं नाटक राहुल करत असतो. तेवढ्यात वकील साहेब तिथे असतात आणि वकील साहेबांना इकडे राहुल म्हणत असतो की मला माहिती आहे की काय झालेलं आहे, पण वकील साहेब तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, काहीही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजेच की पुढचं जर काही काम असेल तर त्यावेळेस मी नक्की तुम्हाला बोलावून घेईल. अशा पद्धतीने त्यांचं बोलणं चाललेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की आता पुढचा राऊंड सुरू होणार असतो आणि तो म्हणजे उखाण्यांचा. या उखाण्यांच्या राऊंडमध्ये खरी मजा येणार असते. तर पहिली जोडी असते ती म्हणजे रजनी आणि अनामिकाची. रजनी आणि अनामिका यांच्या जोडीला खरं तर खूपच तिथे धमाल सुरू झालेली असते आणि त्यांना तिथे म्हणजे त्या खेळातून त्यांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे, त्याचबरोबर त्या दोघींनी चिडून असे उखाणे घेतले पाहिजेत या उद्देशाने ते सांगितलं जात असतं. आणि ते म्हणजेच की काहीही झालं तरीही आता तिथे सोहम असतो, त्याने त्यांना तिथे हे करायचं असतं, हे ठरलेलं असतं. आणि त्याचबरोबर सोहमला हे सगळं करावं लागणारच असतं. त्याचबरोबर नैना आणि रोहिणी यांच्याबरोबर कोणीच नसतं. तेव्हा तिथे आदेशजी सांगतात की तुमचा भाऊ आणि वडील तुम्हाला या सगळ्या राऊंडमध्ये मदत करतील, हे सांगितलं जातं. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की आता तिथे श्रीकांत आणि आबा हे रोहिणी आणि नैनाच्या बाजूने असणार आहेत, त्यांना मदत करायला असणार आहेत असंही सांगितलं जातं. आता पुढचा राऊंड सुरू होणार असतो. सोहमलाही सांगितलेलं जातं, सोहमलाही गाईड केलेलं असतं कशा पद्धतीने गोष्टी केल्या पाहिजेत, हे सगळं सुरू झालेलं असतं. आणि त्याचवेळी तिथे आता कला मात्र खूपच खुश झालेली असते. अद्वैत आणि त्याचबरोबर संगीता हे दोघंजण त्यांना मदत करणार असतात. अद्वैत आणि संगीता आता मदत कशी करणार, कारण त्यामुळं सुद्धा हा राऊंड जिंकण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे या गोष्टी अशा पद्धतीने सुरू झालेल्या असतात. त्यासोबतच इकडे कलाही खुश असते, कारण उखाण्यांचा राऊंड म्हणजे कला जिंकणार याची खात्री कलाला असते. रोहिणी आणि नैना या दोघी जणी मागे पडलेल्या असतात. पहिल्या राऊंडमध्ये त्यांना गुण कमी मिळालेला असतो, त्यामुळं रोहिणी आणि नैना यांची तोंड पडलेली असतात. त्याचवेळी त्या दोघीही तिथे बोलत असतात की नाही, आता पुढच्या राऊंडला आपण बाजी मारायची आहे, असं त्यांचं ठरलेलं असतं. त्याचबरोबर सोहमही असतो. सोहम आता तिथे टॉन्ट करणार असतो, पण ते त्याला कितपत जमेल हे मात्र सांगू शकत नसतो. आता पुढचा राऊंड सुरू झालेला असतो आणि मग या राऊंडला आता उखाणा घ्यायची वेळ येते, ती म्हणजे रजनी आणि अनामिका यांच्याकडे. तर रजनी पहिला उखाणा घेते, तो म्हणजे
त्या उखाण्यातून आता सुनेचं कौतुक करायचं असतं आणि त्याचबरोबर हे सगळं चाललेलं असतं. तर रोहिणी उखाणा घेते, सणासुदीला लखलखाट अंबर, या सासूची ही सून आहे नाकी डोळी सुंदर, म्हणत अनामिकाचं कौतुक केलेलं असतं. आणि त्याचबरोबर आता अनामिकाने पुढचा उखाणा घ्यायचा असतो, पण अनामिकाला ते काही जमत नाही. सोहमही काही बोलत नाहीये, त्याला काही सुचतच नाहीये की काय बोललं पाहिजे. आणि तेव्हा मात्र आता सोहम काहीच बोलत नाहीये. सगळे सोहमला विचारत असतात, त्याला कळतही नाहीये की आता काय बोललं पाहिजे, कशा पद्धतीने गोष्टी आहेत त्याच्या लक्षातही आलेलं नसतं. आणि तेव्हा मात्र इकडे सोहम शांतच उभा असतो. अनामिका म्हणत असते की काय बोलणार आहे तो. मग तिथंच आता लगेचच रजनी पुढचा उखाणा घेते, पुरणपोळीवरती घालतात तूप रवाळ, आमची अनामिका आहे खूपच लाजरी आणि सुंदर, असं ती बोलते. त्यावेळेस सगळेजण तिथं पाहत असतात. आता रोहिणी पण पाहत असते, कारण माहिती आहे की काय होणार आहे, गोष्टी कशा घडणार आहेत हे सगळं पुढं असतं. त्यानंतर मात्र आता अनामिका बोलायला सुरुवात करते की बरोबर आहे, कसं आहे, सोहमच्या डोक्यात मी असले पाहिजे ना तिथं. तो वेगळ्याच कोणाच्यात तरी गुंतलेला असणार आहे, त्यामुळे त्याला कसं आठवणार आहे की माझ्याबद्दल काय बोलायचं ते, असं ती बोलते. आणि तिथे लगेचच टॉन्ट मारून रिकामी झालेली असते. म्हणजे तिच्या डोक्यात एवढंच आहे की प्रत्येक वेळेस सोहमला तोंडावर पाडायचं. मग तिने घ्यायचा ना उखाणा. म्हणजे मला तरी असं वाटतंय की तिने स्वतः का उखाणा घेतला नाही, तिला काय फरक पडला असता, घ्यायचा होता उखाणा. एवढं तिला वाटत होतं ना की आपण खूपच हुशार आहोत आणि सोहमची गरजच काही पडलेली आहे, असं माझं म्हणणं आहे. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे अनामिका आणि रजनी यांच्यामध्ये काही ते आता बॉन्डिंग दिसत नाही. सोहमला कळत नाहीये काय बोललं पाहिजे, स्वतः आदेशजी सुद्धा सांगत असतात. त्यामुळं आता पुढचा राऊंड असतो तो म्हणजे रजनी आणि रोहिणी आणि नैना यांचा. आता रोहिणीकडे असतो नंबर उखाणा घ्यायचा. आणि त्याचबरोबर ती बोलते ती म्हणजे आकाशात आहे चंद्र, आणि इकडे नैना रजनी उखाणा घेते ती म्हणजे की आकाशात, सॉरी, रोहिणी उखाणा घ्यायचा असतो रोहिणीला. आणि मग रोहिणी उखाणा घेते, महाराष्ट्राच्या पश्चिमेला आहे मुंबई बंदर, जरी असली थोडी बावळट तरी नैना आमची आहे सुंदर, हा उखाणा घेतलेला असतो. त्याचबरोबर नैनाने उखाणा घ्यायचा असतो, आकाशात आहेत चंद्र आणि मून, मॉमिन लॉ आहेत लकी, मी त्यांची सून, असा तिचा उखाणा असतो. हे सगळं पाहिल्यानंतर आदेशजी म्हणतात की काय, अहो तुमचं इथं कौतुक नाही केलेलं तरीही मूर्ख नैना जी आहे ती म्हणते की अहो ऐकलं नाही का, त्या मला काय म्हणालेल्या आहेत, नैना आमची सुंदर. तेव्हा आबा म्हणत असतात की अगं नैना, तुला लक्षात नाही का आलं ती काय बोलली ते, तू विसरलीस का, असं आबा सांगू लागतात. पण नैना मूर्ख आहे हे आपल्याला आधीपासूनच माहिती आहे, त्यामुळं तिच्याकडून काय अपेक्षा करायची, तिला किती अक्कल आहे ते तर माहितीच आहे. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की पुढचा उखाणा घ्यायचा असतो, कारण जे उखाणे घ्यायचे असतात ते भर 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 चालू असतात. आणि त्याचबरोबर इकडे लगेचच ती बोलत असते, नैना पुढचा उखाणा घेते, माप ओलांडून आले मी यांच्या दारी, या असतील बऱ्या पण मी ठरले भारी, हा नैनाने उखाणा घेतलेला असतो. आणि तिथे सनसनीत अशी रोहिणीच्या थोबाडात मारल्यासारखी तिची अवस्था झालेली असते. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की आता ते उखाणे ऐकून खरं तर आदेशजी हसू लागतात, कारण आजपर्यंत अशी उखाणे कधी ऐकलेले नव्हते, असं त्यांचं म्हणणं असतं. आणि त्याच वेळी इकडे अनामिका त्याचबरोबर रजनी यांची तोंड पाहण्यासारखी झालेली असतात. रोहिणी आणि नैना या हसत असतात, नैना मूर्ख आहे हे पुन्हा एकदा सगळ्यांच्या समोर आलेलं असतं. आणि मग आता पुढचा एक राऊंड असतो, तिथे ज्या दुसरी जोडी असते सासू सुनेची त्यांचा उखाणा असतो. त्यावेळेस सून उखाणा घेते ती म्हणजे भाजीत भाजी मेथीची, सासूबाई माझ्या प्रीतीची. तिथेच सासू बोलायला सुरुवात करते की मी काय बाई तुझ्या प्रीतीची नाहीये, तू असं काही बोलू नकोस, असं त्यांचं चाललेलं असतं. इकडे काजलच्या डोक्यात वेगळंच सुरू असतं, कारण अनामिका तिला टॉर्चर होईल अशा पद्धतीने बोलत असते. आता कला आणि त्याचबरोबर सरोज यांच्याकडे फेरी येते आणि त्यांनी उखाणा घ्यायचा असतो. कला आणि सरोजला उखाणा घ्यायला सांगितला जातो. तेव्हा कला सांगते, सासू माझी गृहलक्ष्मी, लक्ष्मीचा शुभांक आहे 9, सासूबाईंचा दरार आहे खरं असला दरारा तरीही सासूबाई माझ्या स्वभावाने मऊ. हा उखाणा घेतल्यानंतर लगेचच अद्वैत आणि तिथे संगीता सुरू होतात. अगं काय बोलते, नाही तुला माहिती आहे का, अद्वैत म्हणतो की काय, सासू तुझी स्वभावाने मऊ, कुठं वाटतं मऊ, काय पण काय बोलते, खोटं बोलते. संगीता सुद्धा असंच बोलत असते. आता कलाच्या तोडीस तोड उखाणा सुरू होतो तो म्हणजे सरोजचा.
सरोज म्हणते, कलाच्या हातात आहे मोठी कलाकारी, त्याच्यामुळेच अद्वैतच्या आयुष्याला आली उभारी. म्हणजे खरं तर कलाचं इतकं कौतुक सरोजने पहिल्यांदा केलेलं असतं. मग लगेचच इकडे अद्वैत म्हणतो, काय बोलतीयस, तिच्यामुळे उभारी आली? अगं नाही नाही, ती तर पनवती आहे माझी, असं तिला बोलत असतो आणि म्हणत असतो की काय पण काय बोलायला लागलेली आहेस तू हे सगळं, असं त्यांचं सुरू झालेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे अद्वैतजी सुद्धा खुश झालेले असतात. त्यानंतर आता पुढचा उखाणा घेते ती म्हणजे सरोज. अद्वैत माझाच मुलगा साधा सरळ गंभीर, कला त्याच्या पाठीशी खंबीर. तेव्हा अद्वैत म्हणू लागतो की अगं आई, तुला असं म्हणायचंय का की तिने माझ्या पाठीत खंजीर खुपसते? खंबीर नाही ग, खंजीर म्हणायचं असेल तुला, असं म्हणत अद्वैत बोलत असतो. आणि त्याचबरोबर नैना इकडे बोलत असते, ती पाहत असते. त्यानंतर संगीता पण म्हणत असते की नाही नाही, ही कुठं कोणाच्या पाठीशी उभी राहणार आहे, असं म्हणत कलाला बोलत असते. त्यासोबतच आता इकडे सरोज आणि त्याचबरोबर कला यांचे उखाणे अगदी जबरदस्त असे चाललेले असतात. आणि त्याचबरोबर इकडे कला पुढचा उखाणा घेते, माझा नवरा आणि माझी आई लावतात कळ, पण नतमस्तक होते मी माझ्या सासूबाईंचं पाहून धैर्य आणि बळ. तेव्हा मात्र सगळे खुश झालेले असतात. आता पुढचा नंबर रोहिणी आणि नैनाकडे आलेला असतो. आता सुगरण आहे सून, बनवते जेवण सुंदर, पण कधीच देत नाही मला ताण, अशा पद्धतीचं काहीतरी बोलते. आबा बोलतात की अगं कधी कधी बनवलंय तिनं जेवण, काय येतं तिला बनवायला, अगं ती खोटं बोलतीये, असं आबा बोलत असतात. त्यानंतर मात्र इकडे नैना पुढचा उखाणा घेते, चांदीचे विचार सोन्याचे मन, सासू माझी नंबर वन. आबा म्हणत असतात शक्यच नाहीये. त्यानंतर आता पुन्हा कला इकडे उखाणा घ्यायला सुरुवात करते. कला आणि सरोज या दोघींची उखाणे खूपच जबरदस्त अशी असतात. सरोज म्हणते, आपल्या परंपरेत होऊन गेलेत संत आणि साधू, चांदेकरांवर कलाने केली प्रेमाची जादू. तेव्हा कला सरोजकडे पाहतच राहते. तर इकडे कला पुढचा उखाणा घेते, ती म्हणजे या खेळांमुळे वाढते आमच्या नात्यातील गोडी, आणि कितीही संकट येऊ दे तुटणार नाही आमची जोडी. अशा पद्धतीचा उखाणा कलाने घेतलेला असतो. सगळेजण पाहतच असतात. खूप सुंदर सुंदर उखाणे कला आणि सरोजचे असतात. आणि कलाने स्पष्ट तिथं सांगितलेलं असतं की खरंच आज जी उखाण्यांची स्पर्धा आहे त्या स्पर्धेमुळे आमच्या दोघींच्या नात्यातली गोडी खरंच वाढत आहे, हे सुद्धा तिने सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर या स्पर्धेच्या विनर ठरलेले असतात त्या म्हणजे कला आणि सरोज. खूप सुंदर असे उखाणे त्यांनी घेतलेले असतात आणि ही स्पर्धा जणू काही त्यांनी जिंकलेली असते. त्याचबरोबर कला आणि संगीता कितीही भांडणं लावायचा प्रयत्न करत असले तरीही या स्पर्धेमध्ये जिंकल्यामुळं कला आणि अद्वैत कला आणि सरोज ह्या दोघीही आघाडीवर असतात. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी जोडी ठरलेली असते ती म्हणजे नैना आणि रोहिणी यांची. तर त्यांनाही तो गुण दिला जातो. त्या दोघीही खुश झालेले असतात. फायनली कला आणि अद्वैतने कला आणि सरोजने ही स्पर्धा जिंकलेली असते. अद्वैतची साथ त्यांना मिळालेली असते आणि खऱ्या अर्थाने हा जो खेळ असतो तो रंगात आलेला असतो. त्याचबरोबर आता पुढचा राऊंड असतो आणि पुढच्या राऊंडसाठी विश्रांतीची वेळ असते आणि सांगितलं जातं की पुढचा राऊंड जो आहे तो लवकरच सुरू होणार आहे. कला, संगीतात, त्याचबरोबर नैना, रोहिणी सगळेजण तिथं असतात. खूप सुंदर पद्धतीने हा राऊंड सुरू झालेला असतो. आबा पण तिथे मदत करत असतात. नैना आणि रोहिणी खऱ्या अर्थाने किती मूर्ख आहेत ते सगळ्यांच्या समोर आलेलं असतं. तेव्हा मात्र इकडे संगीता म्हणत असते की नाही, हे सगळं जे काही चाललंय ना ते खरंच. आणि इकडे कला आणि सरोज यांच्या दोघींच्या मध्ये जरी अद्वैत आलेला असला, कितीही भांडणं लावायची प्रयत्न केली तरीही त्या दोघी मात्र हारलेल्या नसतात. आणि अद्वैतजींनी सांगितलेलं असतं की आता पुढच्या स्पर्धेसाठी आपण काही वेळाची विश्रांती घेत आहोत आणि त्या अर्थाने त्यांनी ते सांगितलेलं असतं. पुढचा राऊंड आहे तो नंतर सुरू होणार आहे. आता हा खेळ खूप रंगात आलेला असतो. खूप छान पद्धतीने कला आणि सरोज खेळलेले असतात. त्यामुळं त्या दोघींचंही तेवढंच कौतुक होत असतं आणि त्या दोघीही तेवढ्याच खुश झालेल्या असतात. आणि इकडे खरंच आबासाहेब, हे तुमच्यामुळे शक्य झालेलं आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबावरती जे संस्कार केलेले आहेत, त्याचबरोबर तुमच्या सुनांवरती जे संस्कार केलेले आहेत, ते संस्कार इथे दिसून आलेले आहेत. कला इकडे अद्वैतकडे येते आणि अद्वैतला सांगू लागते की चांदेकर, तुला माहिती आहे का, सरोज मॅडम आहेत ना माझ्याकडे बघून हसल्या, तेव्हा कलाच्या चेहऱ्यावरती जो आनंद आहे तो मात्र पाहण्यासारखा असतो. घरी आल्यानंतर आबा म्हणत असतात की खरंच आज ना, म्हणजे लोकांना प्रश्न पडला असेल की चांदेकरांच्या सुनांना काय पडलंय त्या सोन्याचं पैंजनाचं कौतुक, पण खरं तर सोन्याच्या पैंजनापेक्षाही माझ्या सुनांना कशाचं कौतुक आहे ते मला माहिती आहे. त्यांच्या चेहऱ्यावरती जो आनंद दिसत आहे तो आनंद मात्र पाहण्यासारखा आहे. हे सगळं बोललं जात असतं. आणि तेव्हा मात्र
इकडे आबा म्हणत असतात की आज माझ्या सुना ज्या मला खुश दिसत आहेत ना, त्यासाठी मात्र मी काहीही करायला तयार आहे, असं इकडे आबा बोलत असतात. सगळ्यांचं कौतुक केलं जातं. आणि आज शारदा असायला हवी होती. शारदा असती तर ती सुद्धा एवढीच खुश झाली असते. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. त्याचबरोबर इकडे कला आबा म्हणतात की आणखी एक, सरोज मला तुझं कौतुक वाटतं. तू तुझ्या सासूने दिलेली साडी तुझ्या सुनेला दिली. अगं साडी देण्याचा प्रश्न नाही आहे, तर कसं आहे माहिती आहे का, कारण काहीही झालं तरीही हे सगळं जेव्हा घडतंय तेव्हा मात्र आत्ता तू आपली परंपरा, आपली संस्कृती हे सगळं तू जपलेलं आहेस आणि या सगळ्या गोष्टी तू अगदी सांभाळलेल्या आहेत आणि आपली परंपरा ही तू पुढे दिलेली आहे, यासाठी मी तुझं कौतुक करतो, असं आबा सांगत असतात. आबा कौतुक करत असतात. सगळ्या गोष्टी खूप छान पद्धतीने झालेल्या असतात आणि आबांना शारदाची आठवण येते. आबा तेही बोलून दाखवतात. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की सरोज तू जे वागलेले आहेस ना ते खरंच पाहण्यासारखं आहे. तेव्हा सरोज म्हणते की आबा खरंच कलाने या घरात आल्यानंतर जे सगळ्यांचं मन जिंकलेलं आहे, ज्या गोष्टी केलेल्या आहेत, त्यामुळं त्या कौतुकाला तिथे पात्र आहे, म्हणून हे सगळं केलेलं आहे. हे सगळं आबांच्या समोर सरोज सांगत असते. त्यासोबतच आता कलाला पुढचा खेळ खेळायचा असतो. कला प्रॅक्टिस करत असते. सुपामध्ये तांदूळ घेतलेले असतात आणि तो खेळ खेळायची ती प्रॅक्टिस करत असते. परंतु ज्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे कला, अद्वैत सगळेजण तिथं असतात. अद्वैत मात्र तिची टिंगल उडवत असतो. तिला म्हणत असतो की नाही, काहीही झालं तरीही हे सगळं जे काही घडलेलं आहे ते मात्र योग्य नाही, असं बोलणं चाललेलं असतं. आणि त्याच वेळी इकडे कला त्याला म्हणत असते की थांब, तू नुसता ना तिथे बसून सांगत आहे, समोर येऊन सांग ना, मग कळेल कसं होणार आहे ते, असं बोलणं चालू झालेलं असतं. तेव्हा अद्वैत पुढे येतो, दाखवतो. तेव्हा अद्वैतलाही ते दाखवता येत नसतं. तेव्हा कला म्हणत असते की चांदेकर, हे सगळं काय चाललंय रे, तू असं काय करतोयस. तेव्हा ती हसत असते. तेव्हा सरोज येते आणि म्हणते मी शिकवते तुला. आणि मग सरोज सांगते की हे जे तांदूळ आहेत ना याच्यावर कॉन्सन्ट्रेट करायचं, त्याच्यावरचं कॉन्सन्ट्रेशन अजिबात कमी होऊ द्यायचं नाही, तरच ही स्पर्धा जिंकू शकतो, एवढं लक्षात ठेव, तरच हा खेळ खेळता येऊ शकतो, असं सरोज सांगत असते. कलाला आता सरोज शिकवते आणि त्या पद्धतीने कला शिकते. चांदेकरला म्हणते की बघ चांदेकर, मला जमलं. अद्वैत मात्र या दोघींचं पाहून तिथे सोप्यावरती झोपी गेलेला असतो आणि त्या दोघींकडे अगदी लक्ष देऊन तो पाहत होता. कला म्हणते चांदेकर आलं मला, आणि तो झोपलेला आहे ते पाहून हसू लागते. सरोज तिच्याकडे पाहते. तर प्रेक्षकांना उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की हा खेळ तर सुरू झालेला असतो, पण नैनाने मात्र सरोजला ढकललेलं असतं. सरोजला कला सावरते. घरी आल्यानंतर पाहते सरोजच्या पायाला सूज आलेली असते. मग तिच्या पायाला कला तिथे मलम लावून देते, लेप लावून देते आणि तेव्हा मात्र सरोजला आराम पडलेला असतो. कला ही सरोजची काळजी घेत आहे. या खेळामुळं कला सरोजच्या पायाला जी दुखापत झालेली आहे त्यामुळं खरं तर कलाला सुद्धा धक्का बसलेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.